वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि बघितलं तर नायगाव परिसरामध्ये रस्ता हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यांसाठी आणि त्याची जी परिस्थिती आहे त्याबद्दल आपण लास्ट टाइम एक व्हिडिओ केलेला. त्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीचे काही सदस्य, महामंत्री आणि मोर्चा अध्यक्ष आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. आज आपल्यासोबत आहेत साई दुर्गा मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, एक पदाधिकारी आपल्या सोबत आहेत ज्यांचं नाव आहे चेतन गरत म्हणून. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आणि महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यांच्या कळीला लागणारा हा प्रश्न आहे तो म्हणजेच रस्ता. नायगाव परिसरामध्ये बघितलं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आता बघितल्याप्रमाणे की महानगरपालिकेची निवडणुका झाल्याच्या नंतर जे सत्ता परिवर्तन झालं, ज्या सत्तेमध्ये तुम्ही आहात किंवा बहुजन विकास आघाडीला तुम्ही समर्थन करता आणि त्याचे तुम्ही कार्यकर्ते आहात, सदस्य आहात, पदाधिकारी आहात, त्या पद्धतीने आता तुमच्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही आता किती पाठपुरावा करताय. आणि लास्ट टाइम जसं आपण बोललो की तुम्ही म्हणालात की आम्ही जर या 1 तारीखपर्यंत या रस्त्याचं काम चालू झालं नाही किंवा काही अपडेट स्ट्रॉंग आपल्याला मिळाला नाही तर आपण 1 तारीखला आंदोलन करणार आहोत. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रथमतः माझ्याकडून आणि माझ्या बहुजन विकास आघाडी परिवाराकडून संपूर्ण जनतेला मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो. तुम्हालाही शुभेच्छा. आता रस्त्याचा जर हा विषय झाला तर ह्या रस्त्यासाठी मला नाही वाटत की माझ्या एवढा कोणी फॉलोअप घेतला आहे. मी प्रथमतः एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आंदोलन बोललं काही लोकांनी इकडून काल मी बघितला व्हिडिओ तो बहुजन विकास आघाडीच्या बद्दल. मी बघितलं की कोण काय बोलते त्याच्यावर मला काही बोलायचं नाहीये. मी माझं काय काम करतो जनतेला माहिती आहे. जेव्हा हा रस्ता गेल्या 2 वर्षापासून माझा फॉलोअप चालू आहे. 2 वर्षापासून फॉलोअप असा चालू आहे की MMRDA पासून, नुसती महापालिका नाही, मी इकडच्या सोसायट्यांचे पत्र सर्व दोन्ही रस्त्यांचे MMRDAलाही सुपूर्द केलेत. म्हणजे जवळपास 100 ते 200 पत्र नायगावमधून मी स्वतः दिलेले आहे तिकडून. कारण सांगतो तुम्हाला, हा रस्ता पहिली गोष्ट 40 मीटरचा रिंग रूट आहे आणि हा येतो MMRDA अंतर्गत, हा महापालिके अंतर्गत येतच नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरा गोष्ट की आपला नायगाव स्टेशन ते बाफाणे ते उमेला फाटा हे दोन्ही रस्ते आपले लोकनेते इतनजी ठाकूर जेव्हा ते त्यांच्या कारकिर्दीत होते त्या टायमात त्यांनी ते पास केले होते. असे वसई विरारचे टोटल 6 रस्ते होते. 1800 कोटीची माध्यमातून होणार होते. पहिला आपण सर्व प्रस्तावना सांगतो रस्त्याची की काय आहे नक्की या रस्त्याची स्टोरी, आणि लोकांना समजू दे की हा रस्त्याचा पाठपुरावा कसा आणि काय झाला आणि हा रस्ता आज कसा पास झाला. तर जेव्हा MMRDAकडे आम्ही गेलो आणि मी स्वतः इकडे आंदोलनाला बसलेलो, या रस्त्यावरच बसलेलो, MMRDAकडे सर्व पत्र घेऊन गेलो, सुपूर्द केले. तर MMRDA आम्हाला डायरेक्ट बोलली की सध्या फंड नाही आहे म्हणून हा रस्ता होऊ शकत नाही. तेव्हा इलेक्शन झालेले होते आणि आमदार मॅडम ते निवडून आलेल्या, तेव्हा मी गेलो की हा रस्ता व्हायला पाहिजे, मेन महत्त्वाचा आहे. परंतु मला एक समजत नाही की त्यांनी हा इम्प्लिमेंट का नाही केला रस्ता. मला त्याचं कारणच आजपर्यंत समजलं नाही. त्यांनी महापालिकेच्या मागे लागल्या. त्याच्यानंतर आमच्यासारखे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आमचा नियमित फॉलोअप होता. पाचंगे साहेब आहेत, पाचंगे साहेबांकडेच माझा नियमित फॉलोअप आहे. 2 वर्षापासून आज मी नियमित फॉलोअप घेतो की साहेब जर हा रस्ता होत नसेल MMRDAकडून, बोलता आमचाही पाठपुरावा चालू आहे महापालिकेचा स्वतःचा, तर साहेब आम्हाला एक दुसरं टेंडर काढा की ज्याच्याने हा रस्ता परफेक्ट रिपेअर होईल. त्यासाठी परत मी महापालिकेवर मोर्चा घेऊन गेलो. गेल्या वर्षीची गोष्ट आहे, बरोबर 1 वर्षात झालं. नियमित फॉलोअप घेतला. माझे 8-10 पत्र आहेत या रस्त्यावर. महापालिकेने दिला, रिप्लाय आहे माझ्याकडे. मला नाही वाटत माझ्या एवढा फॉलोअप या रस्त्याचा कोणी घेतला आहे. जनतेला काहीही बोलू दे, मला त्यांच्याशी काही लेन देणार. मी जवळपास माझे प्रत्येक कामावर पत्र आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर मी दाखवू शकतो की माझ्याकडे एवढा गट्टा आहे कामांचा आणि याच्यावर एवढी मोठी फाईल आहे. ही प्रत्येक कामाची फाईल आहे नायगावमधल्या. तर मी प्रत्येक कामाचा पाठपुरावा व्यवस्थित केला. आज ह्या रस्त्याची निविदा निघाली महापालिकेकडून 26 करोडची. ही कोणत्याही फंडातून निघालं नाही, काही नाही. ही महापालिकाने निविदा काढली 26 कोटीची. त्याच्यासोबत गटार आहे. आणि कालच स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगला ह्याची निविदा जी होती ती पास करण्यात आली. संविधा मंजुरी दिली. आपले प्रवीण शेट्टी जे स्टँडिंग समितीचे चेअरमन आहेत त्यांनी संविधा मंजुरीला दिली. त्याच्यामध्येही
काही लोकांनी हरकत घेतलेली, मला नावं घ्यायची नाही आहेत, आमचे जे स्टँडिंगचे सदस्य आहेत, कालच्या मीटिंग बद्दल काल 10 वाजता मीटिंग झाली महापालिकेत. काल म्हणजे काल तारीख 25 तारखेला काही लोकांना याची माहितीच नाही आहे की कसं टेंडर प्रक्रिया होते, कशी प्रोसेस केली जाते. परंतु काही बडबड करायची म्हणून करायची. याच्या लखोटे असतात, 2 लखोटे झाले. त्याच्यानंतर संविधा मंजुरी असते, संविधा मंजुरी झाली काल, आणि त्याच्यामध्येही अपोजिशनने की हा रस्ता का घ्यायला पाहिजे, एवढं मोठी अमाऊंट का द्यायला पाहिजे. सर्वात हालत खराब आहे ह्या रस्त्याची. मला माहिती आहे, मी स्वतः ॲम्ब्युलन्स घेऊन इकडून बॉड्या उचललेत. आम्हाला माहिती आहे, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. पक्ष काय, मी आंदोलनाचा विषय केला. अरे मी एका पक्षाचा कार्यकर्ता असू दे, पण माझी ठाम भूमिका आहे लोकांसाठी. कोणीही असू दे. कोण सांगते तुमचीच महापालिका आणि तुम्हीच आंदोलन करता? नाही, मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आंदोलन करतो आणि याच्या पुढेही करत राहीन. आणि जर या 5 तारखेला चालू न झाला तर आम्ही स्थगिती दिले फक्त मोर्चाला. मोर्चा करणार नाही असं नाही. 5 तारखेच्या झाला नाही तर 6 तारखेला परत मोर्चा असणार महापालिकेवर. जी तारीख बघून, सुट्टीचा दिवस नाही, 200-300 लोक मी घेऊन जाणार आणि मोर्चा करणार. कारण की हा रस्ता होणं खूप महत्त्वाचं आहे. रस्ता जर हा झाला नाही तर मोर्चे निघणार, आंदोलन होणार, आणि वेळ पडली तर इकडे चक्काजाम आंदोलन पण होणार. मग भले मला म्हणजे बोलतात ना, उपाशी पुढे राहायला लागले या रस्त्यावर तरी झाले. कारण की ह्या रस्त्याचा फॉलोअप, आणि हा रस्ता काय आहे जनतेसाठी मला माहीत आहे. रोज सर्वात जास्त रहदारी इकडे आहे, सर्वात जास्त बिल्डिंग एरिया इकडे आहे, सर्वात जास्त लोक इकडे, मला तरी वाटते लाखो लोक राहत असतील इथून बौद्धापाड्यापर्यंत. तर हा रस्ता व्हायलाच पाहिजे. जर महापालिकेने केला नाही तर आमचा मोर्चा हा होणार. आणि मोर्चा कोणत्या नगरसेवकाविरुद्ध नाही आहे, आणि माझा भाऊ आहे, परंतु मी लोकांसाठी इकडे सज्ज आहे. आणि जनतेसाठी मी आंदोलन कोणाच्याही विरोधी जायला मला लागलं तर मी जाणार. कारण मी पहिला सामाजिक कार्यकर्ता, माझ्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत मी सामाजिक कामं जास्त केलेत. आणि हे रस्ते ही तर नीड आहे, म्हणजे पहिलं गरज आहे. रस्ते पहिला व्हायला पाहिजेत. जसं आता तुम्ही म्हणालात की 5 तारीखची डेट आहे, चेतन गरज साहेब असं म्हणतात की 5 तारीखला समजा 5 तारीखपर्यंत समजा काम चालू झालं नाही तर ते पुन्हा आंदोलनाची तारीख सांगतील आणि आंदोलन करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. सर, अजून एक असा प्रश्न येतो की असं म्हणतो की ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि त्याच्या आधी जसे इथे धुळीचं जसं वातावरण चालू आहे आणि आत्ताही तीच परिस्थिती आहे, आणि त्यामध्ये टँकर इथे फिरवले जात होते, म्हणजे पाण्याने भिजवला जात होता रस्ता, त्यामुळे प्रदूषण थोडं कमी होत होतं. आणि आता सगळे असे म्हणतात की निवडणुकीनंतर हे सगळं बंद का झालं, कारण का ते निवडणुकीपुरतंच होतं का, असा प्रश्न आहे सगळ्यांचा. आणि त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? जेव्हा मी टँकर चालू केली, जवळपास 100 टँकर, 100-200 टँकर आम्ही टाकली इकडे. टँकर चालू व्हायचं रेल्वे फाटकापासून जुचंद्र, ते असं या रस्त्याला फिरायचं, ते परानगरला जायचं आतमध्ये. आम्हाला इंजिनियरचे फोन आले की टँकरतून फिरू नका. जे रस्ते आम्ही बनवलेत, यांनी काय केले, रस्ते बनवणारे जे टेंडरवाले जे आहेत ते एकदम थुकपट्टीवाले होते. ते काय करायचे, अर्धा पॅच मारायचे. परानगरला तुम्ही कॉलनीत जाऊन बघा, मी तिकडे टँकर फिरवायचो ना, मला तिकडून फोन यायचे, तुम्ही टँकर का फिरवताय. टँकर फिरवायचे नाही, टँकर फिरवले आमचे रस्ते होत नाही. कारण की म्हणजे त्या अधिकाऱ्यांचा तुम्हाला फोन, अधिकाऱ्यांचा फोन काय यायचा, इकडून कार्यकर्त्यांचे फोन जायचे विरोधकांचे की हे टँकर बंद करा. का टँकर बंद करा, कशाला? आम्ही आमच्यासाठी नव्हतो फिरवत. आम्ही लोकांना जी धूळ मिट्टी उडते, मी स्वतः टँकर चालू केले स्वतःच्या स्वखर्चाने, आणि बंद करायचा विषय नव्हता. का? कारण की रस्ते जे बनलेले होते ते फुटत आहेत, तुटत आहेत, रस्ता होणार नाही, पुढचे पॅच आम्हाला मारायचे आहेत, अशी कारणं यायची बरीच. मग शेवटी काय झालं, आम्ही निर्णय घेतला की बाबा जनतेचं भलंही करून फायदा नाही. कारण की विरोधक बघा, चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार, म्हणजे दोन्ही बाजूने परिस्थिती आहे. आताची जी परिस्थिती आहे तिथे दोन्ही रस्त्यावरती काम चालू नाहीये, जे दिसून येत आहे ते. पण आता आपण धुळीचं जे वातावरण आहे ते तसंच आहे. तुम्ही काय वाटतं की फ्युचरमध्ये समजा 5 तारीखपर्यंत जो टाइम दिलाय त्यामध्ये तुम्ही पुन्हा काय करण्याचे चान्सेस आहेत चालू? नायगाव स्टेशन ते बापाने कालच जो त्याचा ठेकेदार आहे त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. तो 2 दिवसात रस्ता चालू करतोय. तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या जगात युद्धाची पार्श्वभूमी चालू आहे, आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीत डांबराचा शॉर्टेज झालाय. तुम्हाला सर्व माहिती आहे आपल्या जगात काय चालू आहे, भारतात काय चालू आहे. मान्य आहे, पण गेली 2 वर्ष तुम्हीच याचा पाठपुरावा करताय, आणि अजून नायगावची जनता ही अजून किती वेळ वाट पाहणार आहे? समजा हा युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये जे चाललंय ते जगामध्ये चाललंय, पण हे 2 वर्षापासून चाललं नव्हतं. आणि आता समजा ते रिझन जर सांगून जर हे काम जर थांबलं तर मात्र हा या जनतेवर होणारा अन्याय वाटत नाही तुम्हाला? नाही, ते सांगून काम थांबणार नाही. आम्हाला त्यानेही प्रॉमिस केलं आहे की 2-3 दिवसात माझी, म्हणजे डांबर येते पण शॉर्ट आहे एकदम, म्हणजे
कमी प्रमाणात Shortage आहे, but आणि होण्याची कसं आहे chances आहे. सगळीकडेच रस्त्याची कामं चालू आहेत. अख्ख्या वसईविरांमध्ये बोला काय मुंबईमध्ये बोला बरोबर आहे. सगळे प्लांट हवेला आहेत, तुम्हाला चांगलं माहिती आहे. सगळीकडे कामं चालू आहेत, फक्त नायगाव सोडून. नायगाव सोडून कामं चालू आहेत. पण कसं आहे बघा, जो ठेकेदार दिलाय आणि कोणी दिलाय हे जनतेला सर्वांना माहिती आहे. दोन्ही ठेकेदार जो दिलाय त्या रस्त्याचा जो ठेकेदार आहे तो सांगतो महापालिकेकडून मला निधी मिळत नाही. आत्ता महापालिका बसले, आत्ता बॉडी बसले आणि त्याला काल बिलही पास करून दिलेलं आहे. हे मान्य आहे की आता रस्ता होणार, पण आता- आता तो रस्ता होणार. 3 दिवसात जर रस्ता चालू झाला नाही, मी दोन्ही रस्त्यांसाठी बोललोय. मी जे मोर्चा घेतला म्हणजे एका 3 रस्त्यासाठी दिवसात काम चालू झालं नाही. चालू होणार. ओके, म्हणजे काम चालू होणार हे ठाम आहात तुम्ही याबद्दल. नक्की. जत्रा आहे समोर चंडिकेची आणि त्याच्या आत ते काम जवळपास जेवढं खेचता येईल तेवढं खेचायला सांगितले. आपण बघितलं आहे आता की ज्यावेळी म्हणजे चेतन गरज जी बोलता आहेत एवढ्या चांगल्या विश्वासाने बोलतायत की ते 5 तारीखच्या आधी काम चालू होण्याचे चान्सेस जास्त आहेत, परंतु 5 तारीखपर्यंत काम चालू झालं नाही तर पुन्हा ते आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. बघूया नायगावकरांसाठी हा रस्ता कधी बनणार. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजेच धुळीसाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की पुन्हा एकदा तुम्ही तो विचार करा की धुळीचा जो प्रश्न आहे जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत ऍटलीस्ट तुम्ही पाण्याची सोय केली असती त्याच्यावरती तर बरं झालं असतं. तुम्ही म्हणताय तर मी ऑन चॅनल बोलू शकतो की ठीक आहे, मी उद्यापासून टँकर चालू करतोय रस्त्याला. जिकडे धूळ उडतंय त्या रस्त्याला आम्ही टँकर चालू करतोय. जोपर्यंत रस्ता होत नाही तिथपर्यंत मारू आपण एक रोज टँकर. पण परत कोणाचे फोन आले नाही पाहिजेत, परत राजकीय परत फोन विषय जेव्हा येतील त्यावेळी आपण पुन्हा एकदा त्यांना प्रत्युत्तर करू. कारण का महत्वाचे प्रश्न आम्ही करतोय मान्य आहे आणि सगळेजण म्हणतात की आम्ही प्रश्न का करतोय. शेवटी नायगावकरांच्या जनतेच्या साईडने बोलणारा एक कोणता तरी चॅनल म्हणजे हात मतदाराची हा आहे आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्ही जसे आता ज्या सीटवर आहात, सदस्य आहात, कार्यकर्ते आहात किंवा एका मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहात, जसे समाजसेवा करता आणि समाजसेवा ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला हे सगळे प्रश्न समोर येणारच आहेत आणि आमचं विचारणं आहे तुम्हाला की बाबा ह्या सगळ्या प्रश्नाचा पॉझिटिव्ह तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट हा जनतेला मिळाला पाहिजे. हीच आमची भावना आहे, म्हणजे एक प्रामाणिक भावना आहे. असं मी तुम्हाला 5 तारीख दिले. 5 तारखेच्या आत महापौर स्वतः येणार आहेत. महापौर आमचे स्टँडिंगचे चेअरमन प्रवीण शेट्टी साहेब आणि उपमहापौर मार्शल लोपिस. तसेच आम्ही तर विनंती करू आमचे जे युवा आमदार क्षितिज ठाकूर त्यांनी यावं आणि त्यांचा MMRD मध्ये कंटिन्यू या रस्त्याला फॉलोअप चालू आहे. आमदारांचाही जे माजी आमदार आमचे होते आणि आमचे जे नगरसेवक आहेत कन्हैया बेटादा भोईर जे नायगावचे विकास पुरुष आहेत त्यांच्या हस्ते नारळ फोडून हा आम्ही 5 तारखेच्या आत रस्ता चालू करू हे तुम्हाला आज प्रॉमिस करतो. आश्वासन नाही, 100%. म्हणून आम्ही ठोस सांगू शकतो की आता महापालिका आमच्या ताब्यात आहे. या 5 वर्षात नाही या नायगावचा चेहरा बदलला तर मी स्वतः समाजकारण राजकारण सोडून दे. थँक्यू सो मच. थँक्स